नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, साताऱ्यातली घटना आहे। ती काढायला एक मुलगी गेली आणि तब्बल 100 फूट खोल खड्ड्यामध्ये ती पडली। नेमका काय प्रकार घडलाय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यात सेल्फी काढत असताना एक मुलगी तब्बल 100 फूट खोल खड्ड्यात पडलेली आहे। लोकांना याची माहिती मिळताच तातडीने होमगार्डसह बचाव कार्य सुरू करण्यात आले। तिला किरकोळ दुखापत झालेली आहे। मुलीच्या रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, ज्यामध्ये मुलीला दोरीच्या साहाय्याने वर खेचले जात आहे। वेदनांमुळे मुलगी ओरडत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी धबधबा पाहण्यासाठी आली होती। बोरणे घाटात घडलेल्या या घटनेमध्ये होमगार्ड आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुलीचा जीव वाचवण्यामध्ये यश आलेले आहे। सातारमधील पश्चिम बाजूस झालेल्या मुसळधार पावसामुळे घरासह इतर धबधब्यांची पूरस्थिती आहे। पर्यटन स्थळे बंद असतानाही अनेक उत्साही पर्यटक येथे जात आहेत। शनिवारी पुण्यातही काही लोक ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी गेले होते। बोरणे घाटामध्ये सेल्फी काढताना नसरीन आमिर कुरेशी वय 21 नावाची मुलगी 100 फूट खोल घाटामध्ये पडली। होमगार्ड आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुलीला वाचवण्यामध्ये यश आले असून तिला उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। साताऱ्यातील अतिवृष्टीमुळे डीएमने 2 ते 4 ऑगस्ट पर्यंत प्रेक्षणीय स्थळे जी आहेत आणि ते बंद ठेवण्याचा आदेश हे दिले होते। मात्र काही पर्यटक आपला जीव धोक्यात घालून इथे पोहोचत आहेत। पर्यटन स्थळी जाणाऱ्या लोकांनी धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे। सोशल मीडियावर लोकप्रियतेच्या नादात आपला जीव धोक्यात घालणे कोणत्याही प्रकारे योग्य नाही। एका क्षणाचा निष्काळजीपणा कसा मोठा अपघात घडवून आणू शकतो हे समजून घ्यायला हवं। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा व्हिडिओ तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन बनवला पाहिजे। नक्कीच सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि अशा ठिकाणी म्हणजे पर्यटन स्थळावर तुम्ही जा, पण सेल्फी वगैरे किंवा धोकादायक जागा असतात तिथं जाऊन फोटोज किंवा व्हिडिओ काढणे हे बरोबर नाही। याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। तर मित्रांनो, आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सावध होतील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।